हाय नमस्कार मित्रांनो, माझं नाव वैभव गणपत धनावडे. तुमचं स्वागत करतो मी माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सुसाट एक्सप्रेस. तुमचे जे छंद असतात ना, ते तुम्ही जोपासले पाहिजेत. त्यामार्फत त्याला एक विरंगुळा म्हणून तुमच्या मनाला, तुमच्या शरीराला एक विश्रांती मिळते किंवा बोलतात ना, एक रिलॅक्सनेस मिळतो. तर माझा छंद आहे फिरण्याचा ऑब्व्हियसली. सो मी तो फिरण्याचा छंद जोपासत असतो आणि फिरायला गेल्यावर ना एक वेगळीच ऊर्जा, एक वेगळी अनुभूती मला मिळते. आणि असंच कधीतरी मी असं म्हणतो की तुम्ही रोज जा किंवा सतत जा, पण कधीतरी असं ना एक स्वतःसाठी विरंगुळा म्हणून वेळ काढा आणि फिरायला जा आणि या जीवनाचा असा आनंद घ्या. असं ठरलं की आपण एक फॅमिली पिकनिक काढावी. म्हणजे बघा ना कसं दुग्धशर्करा योग. कारण मी माझा पहिला ब्लॉग चॅनल चालू करणार होतो आणि त्यासाठी जी नंतर पिकनिक मी अरेंज करणार होतो ती त्यामध्ये दाखवणार होतो. पण नेमकी फॅमिली पिकनिक म्हणजे आमची पहिली फॅमिली पिकनिक. आम्ही सगळी फॅमिली एकत्र पहिल्यांदा असं जातो आहे. सो त्या अनुषंगानेच आम्ही एक फॅमिली पिकनिक अरेंज केली आहे, जी जाणार आहे आंबोली, गणपतीपुळे, मार्लेश्वर आणि दाभोळचं चंडिका मंदिर आणि दापोलीचं केशवराज मंदिर. तर हे असे आपण प्लॅनिंग केलेले आहेत. तर बघूया आता हे 3 दिवसात आपल्याला पूर्ण करायचं आहे. ठीक आहे. तर आपण टोटल 15-16 माणसं आहोत आणि त्या अनुषंगाने आम्ही एक ट्रॅव्हलर बस जी आहे ना ती बुक केली आहे. तर बससुद्धा आलेली आहे बाहेर. तर बाकीचे फॅमिली मेंबरसुद्धा गेलेले आहेत. तर चला आपण पण निघूया आणि लवकरच आपल्या बसच्या दिशेने प्रस्थान करूया. तर लेट्स गो. संध्याकाळी 4:30 वाजता आम्ही आंबोलीला जाण्यासाठी गाडीच्या दिशेने मार्गस्थ झालो. ही आपली गाडी, मुंबई टू आंबोली सावंतवाडी. प्रवासाला निघण्याआधी आम्ही गाडीची पूजा केली. गाडीसमोर नारळ फोडून व अगरबत्ती पेटवून हात जोडले आणि सगळ्यांनी एकत्र प्रार्थना केली की हा प्रवास सुखाचा हो. आपले शेजारी मित्र योगेश सावंत, श्लोक, तुमच्या धर्मपत्नी वेदांगी, आमच्या वहिनी आणि योगेश सावंतच्या मिसेस आणि आमची क्यूट अंतरा. ही आपली सीटची अरेंजमेंट गाडीमध्ये. टोटल 14 सीट्स आहेत. सध्या आता गाडीमध्ये आम्ही 5-6 जण आलो आणि बाकीचे आता येणार आहेत अर्धे चेंबूरला आणि बाकीचे पनवेलला. अखेर एका आल्हाददायक आणि सुंदर प्रवासाला आता सुरुवात झाली होती. रस्त्यावरून वाट काढत गाडी हळूहळू मुख्य रस्त्याच्या ओढीने धावू लागली. अखेर गाडी मुख्य रस्त्याला लागताच तिने चांगलाच वेग घेतला. मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या उंच आणि दिमाखात उभ्या असणाऱ्या इमारतींना जणू वाकुल्या दाखवत ती आंबोलीच्या दिशेने सुसाट धावू लागली. तेच कुर्ल्याला नेहमीप्रमाणे वाहतुकीची कोंडी झाल्यामुळे चेंबूरला पोहोचेपर्यंत आम्हाला संध्याकाळचे 5:30 वाजले. चेंबूरला आमचे बाकीचे फॅमिली मेंबर्स गाडीमध्ये चढले आणि मघाशी रिकामी आणि शांत असणारी गाडी आता जणू बोलू लागली होती. सर्व आता आलेले आहेत आणि आता आपण निघालो आहोत आंबोली सावंतवाडीच्या दिशेने. तर हे आमचे दादासाहेब दीपक धनावडे आणि आमची शेजारी योगेश सावंत. आई कसं वाटते? आई कसं वाटतं तुला जायला आंबोली सावंतवाडी फिरायला? काहीतरी बोल. छान वाटतंय. काय तुमचं काय म्हणणं यावरती? तिकडे गेल्यावर बघू. हा श्लोक, तुझं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं फक्त म्हणणं आहे. या वहिनी आमच्या आणि हा आमचा नटखट स्वराज. तुला काय म्हणायचं पिकनिक बद्दल? काय एक्सपेक्टेशन काय तुझ्या? काय नाही
या वहिनी आमच्या जशी मगाशी ओळख करून दिलेली. हा, ही आमची पहिली फॅमिली टूर आहे. ही आमची बहीण रिया पांडव. हॅलो, ओळख करून द्या, ओळख करून द्या, ओळख करून द्या. हा, हे आमच्या सुरभी मॅडम. काय म्हणणं तुमचं सार्थक सर, तुमचं काय म्हणणं आहे पिकनिक बद्दल? कसं वाटतंय? फर्स्ट ट्रिप आहे, फर्स्ट ट्रिप. फॅमिली टूर म्हणून फर्स्ट ट्रिप आहे आमची. 20 ट्रिप आहे. फॅमिली सोबतची ही वाली. हा, फॅमिली सोबत ही वाली. दिवाळी 0-0 हा फर्स्ट. आज फर्स्ट नेक्स्ट लोपडी गेला. यांनी कल्टी मारली. चल मग आगे निघून नको. देवा सुरुवात झाली. किती लांब आहे अजून? खूप लांब आहे. झोपल्या सकाळी उठल्यावर सावंतवाडी. उठल्यावरती डायरेक्ट सावंतवाडी. नाही नाही, तो आणला नाही कोणी. सो फायनली वी आर आउट अँड हेडिंग टुवर्ड्स अंबोली सावंतवाडी. गणपती बाप्पा, मंगल मूर्ती, उंदीर मामा की. पुढच्या महिन्यात पण आता वाशीच्या ब्रिजवर आलेलो आहोत. वाशीच्या पुढे आल्यावर वाहतुकीच्या कोंडीचा पुन्हा थोडा सामना करावा लागला. त्यामुळे पनवेलला पोहोचेपर्यंत संध्याकाळचे 6:30 झाले होते. डान्स केलाय मामा. तर आपण आता पनवेलला पोहोचलो आहोत. आणि आता इकडे यांची मजा मस्ती चालू आहे, डान्स मस्ती. काय करतायत? डान्स. गाणं बंद झालं? गाणं बंद केलं का? नाही नाही, मावशी बोलते फोनवर. कोण? मावशी. त्याच्यामुळे stop. उगाच उठवलं ब्लॉगर. मागे पिंकी, मागे जा. हे पिंकी, मागे जा पिंकी. अरे इकडे कोण समोर टाळा टाळा सुरभी आणि अंतरासाठी टाळ्या आवाज मध्ये मध्ये बाहेर चिंबोरा स्लो घ्यायचं काय? नाचो. क्यूट क्यूट. डान्स कर, कोच नको तू डान्स कर. हा मस्त मस्त.
अखेर गाडीने पनवेल सोडले आणि मुंबईची कोंदट व दमट हवा लुप्त होऊन कर्नाळ्याची ताजी व थंड हवा आमच्या अंगावरील रोम रोम पुलकित करू लागली. अखेर खारपाड्याच्या पुढे व पेणच्या अलीकडे काही अंतरावर उजव्या बाजूला हॉटेल रायगड पॅलेसचा बोर्ड दिसताच गाडी आपोआप त्या हॉटेलच्या दिशेने वळली. चल खाली ये. Hello guys, welcome back to my channel. हळू. ओके. नमस्कार मित्रांनो, तर आपण आता आलो आहोत खारपाडा जस्ट क्रॉस करून आपण पेणच्या थोडंसं अलीकडेच आहोत आणि आता इथे थोडं चहा पाण्यासाठी आपली गाडी थांबलेली आहे. तर संध्याकाळचे 7 वाजलेत, त्यामुळे आता थोडासा काळोख झालाय. पाहू शकता तुम्ही गाड्यांच्या लाईट सुद्धा पेटलेल्या आहेत, म्हणजे दिवे लागण्याची वेळ झाली थोडक्यात. तर आता आम्ही इकडे हॉटेल रायगड पॅलेसला थांबलोय नाश्ता चहासाठी. सगळे नाश्त्यावरती अगदी तुटून पडलेत. हाताची आणि तोंडाची मारामारी चालू झाली. हे पहा, गाडीमधून उतरताच सर्वजण फ्रेश झाले आणि हॉटेलमधून घरातूनच आणलेल्या नाश्त्यावर सर्वांनी ताव मारला. हे बनवलं आहे आमच्या सावंत वहिनींनी, या वहिनीने. आणि हे बाईने काय बनवलंय? ढोकळा. हे आमच्या ताईने बनवलंय, म्हणजे आम्ही तिला बाई बोलतो. बाईने बनवलंय, याचं नाव आहे व्हाईट ढोकळा. त्यांनी येणार नाही खोकला. आणि आता श्लोकचं काहीतरी म्हणणं आहे त्यावरती. बोल ना आता मला की बोलत ते बोल. हाय असा ढोकला ज्याच्याने येणार नाही खोकला. ओके. आणि आता आपण बाईने बनवला व्हाईट ढोकळा खाऊन बघूया. एक नंबर बाय, जबरदस्त. हे ढोकळ्याचे कूक. थोडेसे रिलॅक्स होऊन आम्ही आमची गाडी असे दोघेही पुढच्या प्रवासासाठी सिद्ध झालो होतो. एव्हाना सूर्य महाशय आपली दिवसभराची ड्युटी संपून आपल्या रात्रीच्या मुक्कामी गेले आणि उजेडाची जागा अंधाराने घेतली. गाडीने आपले हेडलाईट नामक 2 डोळे वटारले तसे अंधार बाजूला झाला आणि रस्ता स्पष्ट दिसू लागला. रात्रीच्या सुन्न वातावरणात बाहेर एक खिन्न वातावरण तयार झाले होते, पण गाडीमध्ये या उलट परिस्थिती होती. जसं बघू शकता आता इथे गाड्याचे भेंडे चालू झालेले आहेत आणि आपले सगळे फॅमिली मेंबर लाईन रंगात आलेत गाड्याच्या भेंड्यांमध्ये. हे लोक काय बोलून त्यांची चालले. दीवाने पूछू तो मैं जरा, है लड़की है या जादू, खुशबू है या नशा. नशा श श श नशा श नशा नशा खुशबू है या नशा. आपण तिघी
यार हूँ मैं हकदार हूँ मैं मैं हूँ खलनायक मैं बोल और तेरे कहते हैं नालायक नायक नहीं नालायक हूँ दुखदायक हूँ मैं गाडीमधील फॅमिली मेंबर्स गाण्याच्या भेंड्या खेळण्यात रमून गेले होते. जणू बाहेरच्या खिन्न वातावरणाची त्यांना कसलीच पर्वा नव्हती. ते त्यांच्याच दुनियेत रममाण झाले होते. गाण्याच्या भेंड्यांमुळे वातावरण अगदी भारावून गेले होते. हे तुमच्यावर हो घ्या हा बसलाय ना श्लोक बसलाय ते भाऊ हो जुन्यामध्येच मस्त वाटतात. हम तुम एक कमरे में बंद हो सोनिया जले जा दिल जले जा झाली का बॅटरी संपली का हा ना वरना मग बोल हाथी मेरे साथी घायल मस्ती में जो हम्मा 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 मामी तुमची पोरगी लय सुंदर लय सुंदर सुंदर मामी पोरगी लय सुंदर भजन चालू आहे का तुझको दिया मैंने तुझको दिया साला ने वापस किया साला ने वापस किया वा 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 यारा तेरी मी बोले मी बोले दुनिया से जीत के मैं आया हूँ इधर तेरे वास्ते सहारा की माँ तूने क्या असर ये दिल का राज कहता हूँ ये जब जब सांसें लेता हूँ तेरा ही नाम लेता हूँ ये तूने क्या किया मोठे काका ये रे पावसा तुला देतो पैसा पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा ये रे सारी माझे वडके घरी सर आले धावून मडके गेले वाहून. खूप वेळ गाण्याच्या भेंड्या लांबल्या आणि अखेर रात्री 10:30 वाजता चिपळूणमध्ये आम्ही जेवणासाठी गाडी थांबवली व तिथे सुद्धा घरूनच आणलेल्या पनीर पुलाववर ताव मारला. यथेच्छ जेवण झाल्यावर आमचा पुढचा प्रवास सुरू झाला. अखेर सकाळी 5:30 वाजता आम्ही सावंतवाडीजवळ पोहोचलो आणि सावंतवाडी शहराच्या आधी एक डावे वळण घेऊन आम्ही आंबोलीच्या रस्त्याला लागलो. आम्ही पेणला असताना रात्री मुक्कामी गेलेले सूर्य महाशय आता आम्ही आंबोली घाटाच्या पायथ्याला पोचताच पुन्हा आपली ड्युटीवर रजू होण्यासाठी निघाले होते, कारण आता बाहेर तांबडं फुटलं होतं. त्या घाटाच्या दुतर्फा असलेले जंगल जणू आळोखे पिळोखे देत झोपेतून जागं होत होतं. वातावरणात एक गारवा भरून राहिला होता. वातावरण अगदी प्रसन्न वाटू लागलं. जसे जसे गाडी आंबोली घाट चढू लागली तसे वातावरण बदलू लागले. थंड हवेचा झोत गाडीमधून आत येत सर्वांच्या चेहऱ्यावर जणू थपकी देत त्यांना उठवू लागला.
त्या थपकीने आता गाडीतील प्रत्येक लहानथोर व्यक्ती जागा झाला होता. एव्हाना बाहेर फटफटीत उजाडलं होतं, त्यामुळे प्रत्येकजण बाहेरील निसर्ग सौंदर्य भान हरपून पाहू लागला. अखेर गाडी आंबोली घाटाच्या माथ्यावर पोचली आणि आम्हाला रस्त्याच्या बाजूलाच असलेल्या जंगलातून एक खळखळण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. सर्वजण उत्साहाने त्या आवाजाच्या दिशेने पाहू लागला आणि अखेरीस तो आम्हाला दिसला, आमचा आंबोलीचा पहिला धबधबा. मग लगेच दुसरा, मग तिसरा आणि एक एक करून अनेक धबधबे रांगेत खळखळ हसत आमचे स्वागत करू लागले. अखेर आम्ही पोचलो होतो त्या धबधब्याच्या गावी आंबोलीला.